काल मारुती मामांबरोबर गुरुजींबाबतीत जे काही घडलं ना, त्यासाठी दामिनी काकूंनी खूप मदत केली. त्या जर नसत्या तर गुरुजींची पोलखोल करणं अशक्यच होतं. हे बघ, हे तर सोपं आहे, मी पण करू शकते. हे बघ, वा दामिनी, आयुष्यात पहिल्यांदा तू कुणाच्या तरी कुठल्या तरी चांगल्या कामाला उपयोगी पडली असशील, नाही? तुझ्या हातून अशीच चांगली कामं होत राहू देत. तुलाही छान वाटत असेल ना की आपल्यामुळे कोणाचं तरी भलं झालं ह्याचं. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला वहिनी? मी कायम अशीच अहिल्या बनून राहू का? तुझी मर्जी. आणि हो, असं वरवरचं अहिल्या बनून नाही चालत हा. आणि मुळात कुणीही कोणाची नक्कल कशाला करायला हवी. तू दामिनी बनून सुद्धा चांगली कामं करू शकतेस. बघ, म्हणजे करून बघ एकदा. हो, दामिनी म्हणून मी छानच आहे आणि दामिनी म्हणूनच चांगलं करायचा प्रयत्न करेन. वा. सावित्री, मारुती घरी असेल तर त्याला बोलवतेस? श्रीकांत, मारुती सोबत इतकं काय काय झालं आणि मला याची कल्पनाही नव्हती. मला कळलंही नाही. खरं तर हे सगळं होण्याच्या आधी आपल्याला कळायला हवं होतं. आपण ते थांबवायला हवं होतं. मला बोलायला हवं मारुतीशी. मॅडम, तुम्ही मला बोलवलं? मारुती, आपण आई बाप म्हणून कायमच काळजी घेत असतो आपल्या मुलांच्या आयुष्याची. त्यांना काही कमी पडू नये ह्याची, त्यांना सगळ्यातलं सगळं उत्तम मिळेल ह्याची. पण हे सगळं करताना आपण कसल्या वाईट किंवा चुकीच्या मार्गाला जातोय का, कशाच्या तरी आहारी जातोय का, याचं सुद्धा भान ठेवावं लागतं. मी सुद्धा एक माणूस आहे. माझ्या हातूनही अनेक चुका झाल्या. माझ्या मुलांच्या बाबतीत, आरूच्या लग्नाच्या बाबतीत, प्रीतमच्या लग्नाच्या बाबतीत सुद्धा चूक होता होता राहिली. हे बघ, आपल्या श्रद्धेचा गैरफायदा घेणारे अनेक लोक असतात. म्हणूनच आपली श्रद्धा कधी अंधश्रद्धेत बदलते हे आपल्याला कळतही नाही. आणि आपल्याला ह्याचीच काळजी घ्यायची आहे. काय झालं मॅडम, ते कालच्या बाबा प्रकरणावरनं माझ्या लक्षात आलंय समज. आता याच्या पुढं मी माझी आणि पारूची काळजी घेईन. पारूचं कधी काही वाईट होऊच शकत नाही. सोन्यासारखी मुलगी आहे तुझी. आणि मी आणि अख्खं किर्लोस्कर कुटुंब तिच्या आणि तुझ्या मागे उभे आहोत. तिचं कशाला काही वाईट होईल. आणि मुळात ती अशी मुलगी आहे ना की ती कधीच कोणाचं काहीच वाईट नाही करू शकत. तिच्या डोक्यात विचारही येत नाही हा. आणि मुळात म्हणजे ती माझा कधीही विश्वासघात करणार नाही ह्याची खात्री आहे मला. तिचं सगळं चांगलंच होणार आहे. तू नको काळजी करूस. काय यार, का अशी निघून गेलीस मला न सांगता? आणि हे जंगल आहे, तुझं घर नाही आहे. आली मस्त बागेत फिरल्यासारखं सकाळी. किती घाबरलो होतो मी. तुम्ही का घाबरलात? का घाबरलो म्हणजे? माझ्या अवतीभोवती नव्हतीस तर मी घाबरणार नाही तर काय? आदित्य सर, हे बघा, आपल्याला निघायला पाहिजे आता. एकतर कालचा पुरस्कार कार्यक्रम आपण बुडवला आहे. त्यात तिकडे अनुष्का मॅडम आपली काळजी करत बसल्या असतील. आपल्याला लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे. मीच मूर्खपणा केलाय समजा.
मी जर का इकडे जंगलात आले नसते ना तर तुम्ही मला शोधत इथपर्यंत आला नसतात आणि मग आपण रस्ता बी चुकलो नसतो आणि अडकलो बी नसतो इकडं. न पुढे जे काय बिघडलं ते बिघडलं नसतं. आता समद्यांचं ना मलाच ऐकून घ्यावं लागणार आहे. पण जाऊ दे सर, आपण दोघं बी सुरक्षित आहोत हे लई महत्वाचं आहे. आदित्य सर बघा ना, आपण एवढं जंगलामध्ये अडकलो पण देवाच्या कृपेने समजा ठीक आहे, काय बी झालं नाही. आपण आधी त्या फार्म हाऊसवर पोहोचूया, मग पुढं काय करायचं ते. तुम्ही आम्हाला कसं ओळखता? अहो तुम्हाला कोण नाही ओळखत? अहो लग्नाच्या ऍड मध्ये काय उत्तम काम केलं होतं तुम्ही, मी बघितलं होतं ना. या पण तुम्ही दोघं इथे कसं काय? सर ऍक्च्युली आम्ही जंगलात अडकलोय, बाहेर जाण्याची वाटच सापडत नाहीये. मी आम्ही लिटरली कालपासून खूप शोधलं पण खरंच सापडतच नाहीये. इफ यू कॅन हेल्प अस प्लीज. ओ चांगलं कारण आहे. म्हणजे खरं जर तुम्हा दोघांना जोडीने क्वालिटी टाइम स्पेंड करायचंय ना, मग एन्जॉय करा ना. नाही हे बघा दादा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही खरंच इकडं जंगलात अडकलो आहोत. आम्हाला बाहेर जायचा मार्ग सापडत नाही आणि यांची वनारी बायको तिकडं फार्म हाऊसवर वाट बघते आमची, त्यामुळे आम्हाला बाहेर जायचा रस्ता दाखवता का प्लीज? प्लीज. ठीक आहे, मी तुम्हाला मदत करायला तयार आहे, पण त्या बदल्यात तुम्हाला माझी मदत करावी लागेल.